पण का म्हणायचा कीर्तनात पोवाडा? अरे ज्यांच्यामुळे कीर्तन आहे त्यांचाच पोवाडा म्हणायला आपल्याला काय आणि म्हणून एक 5 मिनिटात म्हणूया आणि 8 मिनिटात थांबूया अशी गोड अर्थता या ठिकाणी मांडतोय. सगळ्या गोड गुणीजन मंडळींचे आभार. वाजवण्याकरता गुरुजी आहेत, कृष्णाजी आहेत. मग एवढं गोड वाजवण्याकरता सिस्टीम छान आहे. सगळे गाणारे आमचे सदानंदजी आहेत, आमचे देवीदासजी आहेत, आदरणीय आमचे गणेश महाराज आहे, आश्रमजी आहेत. गोड सगळ्यांचे आभार. रामदादा बरं का एक 5 मिनिटात म्हणू आणि थांबूया. धन्य धन्य शिवाजी शुर हे तुम्हाला आवाज द्यायचा तुम्हाला. धन्य धन्य शिवाजी शुर, धन्य धन्य शिवाजी शुर, पराक्रमी थोर, केले जर बाजूने पाणी दृश्य मुगला, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका भिडले गगनात, कीर्तीचा डंका भिडले गगनात, कीर्तीचा डंका भिडले गगनात. ए मुजरा मानाचा, मुजरा मानाचा सैराटा, महाराष्ट्र बुचा चरणात, महाराष्ट्र बुचा चरणात, महाराष्ट्र बुचा चरणात, महाराष्ट्र बुचा चरणात. अरे धन्य तिची माऊली, जिच्या हाती पाळण्याची रोरी, ती देशाची उधारी. त्या माय माऊलीनं शोभा राजाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं आणि वयाच्या 16 वर्ष तोरण्याला तोर मानलं. मर्द मावळा जमा केला. मर्द मावळा जमा केल्यानंतर राजाची कीर्ती बेफानू लागली. आणि मग राजाला पकडण्याकरता आपल्या खानानं तप्पात पाणी लागला. उचलला मैं लाऊंगा शिवाजी को, मैं लाऊंगा. विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आला. पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात मंदिर कोणाचं आहे? तुळजाभवानी माता. आणि संबळ बाजू लागला कसा? अनादी निर्गुण प्रगती गावानी, तुळजापूर सोडलं आणि मग तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात आले. पंढरपुरात मंदिर कोणाचं आहे? पंढरपुरात पांडुरंगाचं. आणि अभंग वाजू लागला कोणता? एक घेई घेई देवाचे वाचो, वडवून विठोबाय. सोडलं, पंढरपूर सुद्धा सोडलं आणि पंढरपूर सोडल्यानंतर पंढरपूर सोडलं, पैठण मध्ये आले. पैठण मध्ये कोणाचं मंदिर आहे? पैठण मध्ये नाथबाबांचं. आणि मग पैठण मध्ये अभंग वाजू लागला कोणता? दौर फिरवितो तुम्ही डुगडुगा ऐका, दौर फिरवितो तुम्ही डुगडुगा ऐका, बोली बोली
सोडलं 11:15 5 मिनिटं कमी असताना पैठण सोडलं आणि जेजुरीत आले. जेजुरीत कोणाचं मंदिर आहे? सोनं जेजुरीत कोणाचं मंदिर? खंडोबा राहायचं ना. आणि मग अभंग वाजू लागला कोणता? अहम वाग्या सोम वाग्या अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावध होणी बसणे वागा देव करा कैवारी मल्हारी जीवारी मल्हारी जीवारी आज जेजुरी सोडली मंडळी. थोडं टाळावर जोर दिला आणि पंढरपूर जेजुरी पैठण सोडलं. वा. आणि प्रतापगडाच्या पैठ्याला भेटीची भेटल. बहुत सुनाता मेरे बारे में. गले लक्ष हमारे ते शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराज. उद्या राजांची शंभूराजांची जयंती बरं का. शंभूराजांबद्दल सुद्धा बोलताना मी ते शब्द काढत. कोणा एका जातीचा विचार करू नका, धर्माचा विचार करा. आणि धर्म जोपासला की धर्माचं गणित देवापर्यंत पोहोचलं. काय धर्म जोपासायचं? औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला, अरे सचमुच छावा है छावा शेर का. मैंने उसकी आंखें निकाल दी लेकिन झुकी ने उसकी नजर हमारे सामने. मैंने उसकी जुबान काट दी लेकिन मांगे ने जुबान से रहम का दौलत. मैंने उसके गर्दन काट दी लेकिन झुकी ने उसकी गर्दन हमारे सामने. मैंने उसके हाथ काट दिए लेकिन नहीं टेके उसने हाथ हमारे सामने. अरे मैंने उसके पैर काट दिए लेकिन नहीं टेके उसने घुटने हमारे सामने. अरे क्यों क्यों कौन था? उत्तरा लो और कोई नहीं. वो शेर शिवा का छावा शंभूराज था. शंभूराज था. मरण आलं मरण, पण धर्म नाही सोडला गड्या. धर्म नाही सोडला. धर्म करतात ती माणसं पण धर्म नाही सोडला. आणि मग भेट झाली. आओ आओ शिवा बस ना गले लक्षा. आलिंगन झालं कसं माहिती का ते? आलिंगन दिला राजाला. आलिंगन दिला राजाला. कपताना दावी मानाला. राजानं डावं केला. वाघ नख्याच वार केला. कोतळा बाहेर काढिला. अफजल खान ओरडला आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा मागणवार करणार. बंडा मागणवार करणार. सय्यद बंडा. आणि मग मागणवार करणार. पण हिंदू धर्मातली माणसे आम्ही मागून वार करणाऱ्याला मानत नाही. आणि मग आमचा पण एक होता ना, होते जिवाजी म्हणून वाचले. कृष्णा महाराज जिवाजींकडे तलवार होती. काढली तलवार बाहेर. चमकली कशी म्हणून चमके. चमके 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 शिवाजी तलवार.
तलवार जशी चमकली ही लाईट कशा करता गेली माहिती का? अफजल खानाला सुद्धा अशाच अंधारे आल्या होत्या डोळ्याला आणि म्हणून ही लाईट गेली होती. असा अंधार झाला होता त्याच्या डोळ्यासमोर, काही दिसत नव्हतं त्याला. कारण की का, अरे महाराष्ट्राच्या वाघाला भेटला होता, वाघाला. आणि मग त्या दिवशी इतिहासात वाक्य कोरलं गेलं, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. शिवाचं प्राण वाचला जी, प्राण वाचला जी, प्राण वाचला, प्राण वाचला, प्राण वाचला जी, प्राण वाचला जी. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जास्त झाले बरं का. आणि म्हणून जास्त का घेतले ते घ्यायचे पण नव्हते, पण निदान मागून आलेल्यांच्या 2 घास हाती लागलं पाहिजे. आणि मग त्यांचा 15 मिनिटं विचार केला. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. गोड वाजवलं गुरुजी, अत्यंत आनंद मिळाला. अशी मंडळी जर असतील तर 2-2.25 तास काय महाराज 4-5 तास कीर्तन जरी केलं तरी ते कमीच आहे. टाळी वाजवा गुरुजींनी अत्यंत. आणि गुरुजींजवळ हा भेद नाही बरं का, कीर्तनकार कसे असो रंगावणार म्हणजे रंगावणार. त्यांची एवढी एक खासियत आहे. आमचे गुरुजी असतील कृष्ण महाराज कायमच आहे. म्हणजे आमच्या पश्चिम महाराष्ट्रात तर कायम आहेच. म्हणजे ते लय गोड व्यक्तिमत्व, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. देवदास महाराज, आदरणीय आमचे सदानंदजी महाराज, टाळ्या वाजवा या माणसांकरता. गणेश महाराज लय गोड गायलं तुम्ही सुद्धा बरं का. आदरणीय आश्रम महाराज हे सगळे आमचे महाराजांचे विद्यार्थी बरं का. उद्याची भावी नरवडे गुरुजीच आहे इथं सगळे. त्यांना सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. सिस्टीम सुद्धा गोड आहे. म्हणजे गावोगावी अशा सिस्टीम असतात. ट्रॅक्टर असतो बघा, ट्रॅक्टरला दोन्ही बाजूने साऊंड असतात. म्हणजे ड्रायव्हरच्या दोन्ही बाजूने